शेअर बाजारामध्ये शेअर कधी विकत घ्यायचे? तर आपण आता जर शेअर विकत घेणार असू तर आपला अल्टिमेट गोल काय असतो की आपण स्वस्तात विकत घेतोय आणि महागात विकायचं आहे आपल्याला. याचाच अर्थ काय, याच्या दोघांमधला जो डिफरन्स आहे आपल्याला एक पॉझिटिव्ह रिटर्न आपल्याला मिळायला पाहिजे. आता तुम्ही ट्रेडर असाल किंवा गुंतवणूकदार असाल, इन्व्हेस्टमेंट लॉंग टर्म साठी जरी करत असाल तर तुमचं अल्टिमेट एम हेच आहे, स्वस्तामध्ये विकत घ्यायचं. आता जेव्हा विकत तुम्ही घेत असाल तर तेव्हा तुम्ही पहिले तर हे समजायचं की शेअर याचा अर्थ असाच आहे की तुम्ही कंपनीचे मालक आहे. मालक कशासाठी काम करतो? दर वर्षाच्या नफ्यासाठी काम करतो. तर आपण जर आपल्याकडे स्टॉक्स आहे त्या कंपनीचे, म्हणजे आपण त्या कंपनीचे मालक आहे, म्हणजे तुम्हाला नफा जर करायचा असेल तर नफा कसा वाढेल? दोनच गोष्टींनी वाढतो. एक तर तुम्ही जे विक्री करताहेत, सेल्स जो तुमचा आहे तो वाढतोय, किंवा दुसरी गोष्ट तुमचे जे खर्च आहेत ते कमी झालेत तर याच्यामुळे तुमचा म्हणजे जो नफा आहे शेवटचा तो जास्त वाढेल. तर आता दोघांपैकी एक गोष्ट असायला पाहिजे किंवा दोघी असायला पाहिजे. तर खर्च कमी करण्यासाठी पण फॅक्टर्स येतात, मी मान्य करतो, पण ते युजली लिमिटेड असतात. आणि जर तुम्हाला ते खूप चांगली आयटम मिळाले, म्हणजे असं तुम्हाला वाटत असेल की या कंपनीचा खर्च कमी होईल आणि टॉप लाईन म्हणजे सेल्स तसाच्या तसा राहणार असेल तर त्या कंपनीचे शेअर येणाऱ्या काळात वाढतील. म्हणजे एक फॅक्टर तो असेल. युजली मी सांगेल की तुम्ही फोकस करा जिथे टॉप लाईन वाढणार असेल, म्हणजे ज्यांचं सेल्स वाढणार असेल. आता सेल्स याचा अर्थ पण तुम्हाला असं माहितीच आहे की आता तुम्ही लेट्स से की एखादी वस्तू तुम्ही विकताय, ठीक आहे, तर आपले टॉप लाईन कसं, आपलं रेव्हेन्यू महिन्याचं म्हणा वर्षाचं म्हणा, रेव्हेन्यू कसं डिसाईड होतं की तुम्ही किती वस्तू विकताय आणि किती किमतीवर विकताय, बरोबर. हे दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं की तुम्हाला तुमचा सेल्स रेव्हेन्यू मिळतो. तर आता एखाद्या वस्तूची किंमत केव्हा वाढवू शकतो कुठलीही कंपनी केव्हा वाढवू शकते की जेव्हा त्या कंपनीचे म्हणजे त्या कंपनीचा जो प्रोडक्ट जे विकताय त्याचं सप्लाय मार्केटहून कमी होत असेल तर अशा टाइमला त्या कंपनीला वाव आहे की इथे तुमचं प्राइस वाढवून द्या, म्हणजे तुमचे मार्जिन्स वाढतील. याचा अर्थ तुमचा बॉटम लाईन वाढेल, प्रॉफिट जास्त झाला तर तुमचा शेअर प्राइस वरती जाईल. तर तुम्ही गुंतवणूकदार असाल तर तुम्हाला हे पाहायचंय की कुठल्या कंपनी इथे प्राइजेस वाढवू शकतील. आता दुसरी गोष्ट अशी की आणखी याच्यावरती आपण किती वस्तू विकल्यात, ठीक आहे, किती वस्तू विकल्या याचा अर्थ काय की व्हॉल्यूम किती आहे. व्हॉल्यूम वाढवण्यासाठी आता वेगवेगळे प्रकार असतात की एखादी कंपनी म्हणेल की आतापर्यंत आम्ही आमच्या फक्त एका राज्यातच विकत होतो, आतापासून आम्ही भारताच्या सगळ्या राज्यांमध्ये विकणार आहे. तर म्हणजे इथे तुमचं जॉग्राफिकल एक्सपान्शन वाढला, म्हणजे तुम्ही ज्या वस्तू प्रोड्यूस करताय ते तुम्ही वाढवणार आहे, म्हणजे तुमचा वरची जी टॉप लाईन आहे तुमचा रेव्हेन्यू वाढेल, याचा अर्थ तुमचा नफा वाढेल. आता याच्यापेक्षा आणखी कोणी म्हणेल की आम्ही भारताच्या बाहेर टाकणार आहे, म्हणजे बाहेर एक्सपोर्ट करणार आहे, तर इथे पण तुमचा इथे नफा चांगला होईल कारण तुमचा सेल्स वाढला. आता एक्सपोर्टमध्ये पण तुम्हाला डॉलर्समध्ये, पाऊंड्समध्ये, वेगवेगळ्या याच्या करन्सीजमध्ये मिळतील, म्हणजे आणखी जास्त फायदा होईल. आता याच्यातच आणखी एक आहे, म्हणजे हे तर एक आणखी गोष्ट झाली. आता याच मार्केटमध्ये ज्या कंपनी ऑलरेडी करते याच्यामध्ये म्हणेल की म्हणजे आम्ही ऑलरेडी ज्या वस्तू विकतोय आमच्या वस्तूला मागणी भरपूर आहे, तर आम्ही एक काम करतोय, आम्ही छोटंसं कॅपिटल एक्सपेंडिचर करतोय, म्हणजे एक छोटा प्लांट आणखी टाकतोय आणि याच्यातून आम्ही 3 ते 6 महिन्यांमध्ये आणखी प्रोड्यूस करू आणि जो मार्केट आहे इथे वाढवू. याचा अर्थ अगेन तुमचा व्हॉल्यूम वाढणार आहे आणि व्हॉल्यूम जर वाढणार आहे तर तुमचा बॉटम लाईन वाढणार. अल्टिमेटली काय की तुमचा म्हणजे येणाऱ्या काळामध्ये आपल्या या कंपनीला चांगला नफा होणार आहे आणि चांगला नफा होणार असेल तर बाकीचे शेअर होल्डर पण म्हणतील की म्हणजे या शेअरची मागणी वाढेल आणि हा शेअर वरती जाईल. तर आज आपल्याला घेताना फक्त असंच करायचंय की म्हणजे एक प्राइस लिहायचा आणि एका कागदावर लिहून काढायचं की इथून हा शेअर येणाऱ्या काळामध्ये तुम्ही ट्रेडर असाल, 1 वर्षाचा आजचा तुमचा हॉरिझॉन असेल ट्रेडिंगचा, तर तुम्ही ते लिहायचं की एका वर्षात हा शेअर का आणि कसं वाढेल. आणि दुसरं तुम्ही इन्व्हेस्टर असाल तर तुम्ही येणाऱ्या काळात त्या कंपनीचं भविष्य कसं आहे ते तुम्ही एकदा लिहून काढा. जास्त नाही, एक 5 ते 6 लाईन जर तुम्ही लिहून काढले तुम्हाला थॉट क्लॅरिटी येऊन जाईल. तुम्ही म्हणाल होय की याच्यात आपल्याला गुंतवणूक करायला पाहिजे. आणि एवढं तुम्ही बस एवढंसं केलं तर तुमचं म्हणजे इन्व्हेस्टमेंट खूप चांगली होईल आणि तुम्हाला कन्सिस्टंटली एक पॉझिटिव्ह रिटर्न मिळायला सुरुवात होईल.